उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सरकारची पत्रकार परिषद सुरू झाली. आपण थेट चालूया. तर माझ्या लक्षात आलं की हे पत्र देखील ChatGPT ने तयार केलं आहे. याचा उपयोग करून म्हणजे पत्रही तयार करण्याकरता आता विषय राहिले नाहीत, कल्पकता राहिली नाही किंवा प्रश्नांचं आकलन जे आहे ते आकलन राहिलेलं नाही. त्यामुळे एआयचा उपयोग करून पण मला या गोष्टीचा आनंद आहे की किमान टेक्नॉलॉजीचा उपयोग हे विरोधक करायला लागलेले आहेत. ही चांगली गोष्ट आहे. आपल्यापैकी प्रत्येकालाच तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. येणारा जमाना एआयचा असल्यामुळे येणारी आव्हानं लक्षात घेत विरोधकांनी आतापासून त्याचा उपयोग सुरू केला. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन देखील या निमित्ताने करतो. आणि खरं तर आपण बघितलं पाहिजे की आता या ठिकाणी यावेळी जयंतराव वेळेवर पोहोचले या पत्रकार परिषदेमध्ये, कारण आपण कनेक्टिंग लिंक तयार केलेली असल्यामुळे ते कुठेही ट्रॅफिकमध्ये अडकले नाहीत आणि या ठिकाणी ते पोहोचले. फक्त आता अल निनोला देखील आमच्याशी जोडण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. ही देखील अतिशय आनंदाची गोष्ट आहे की हे पण जर त्यांनी ChatGPTला विचारलं असतं तर अशा प्रकारचे स्टेटमेंट्स त्यांनी केले नसते. आणि आपल्याला कल्पना आहे की भास्करराव अलीकडच्या काळात खूप रागवतात. तुम्ही कालच बघितलं असेल की ते आपले मिलिंद नार्वेकर यांनी 2-4 वेळा हॉर्न वाजवल्यानंतर भास्कररावनी त्यांचंच ऑपरेशन तुडवा करून टाकलं. तर हरकत काही नाही. मला असं वाटतं की आता एकूणच या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये कोणताही नवा विषय हा विरोधक मांडू शकलेले नाहीत. त्यांच्या पत्रातही म्हणजे एक तर पॅरेग्राफ असा आहे की मी तुम्हाला 2023 पासूनच्या प्रत्येक पत्रामध्ये तो पॅरेग्राफ तुम्हाला दाखवू शकतो. म्हणजे त्याचं ते काही बदलतच नाही. तसे तेच घटना टाकतात. ज्या घटनांवर चर्चाही झाली, कारवाई झाली तरी त्याच घटना टाकतात. कारण लोकांना अपेक्षित असे मुद्दे हे विरोधकांना अवगतच नाही आहेत. हा याच्या मागचा मोठा प्रश्न आहे. आता त्यांनी कर्जमाफीच्या संदर्भात देखील याच्यामध्ये सूतोवाच केलेला आहे. पहिल्यांदा तर मी स्पष्ट करू इच्छितो, समोर कुठल्याही निवडणुका नसताना आम्ही कर्जमाफी केली आहे. केवळ विधानसभाच नाही तर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जिंकलेलो आहोत. तरी देखील आम्ही हा विचार केला नाही की आता काय करायचं आहे. आता 2029ची निवडणूक आहे, त्यामुळे 28 किंवा 29 मध्ये कर्जमाफी करू असा विचार आम्ही केला नाही. कारण आमच्याकरता कर्जमाफी हा राजकीय विषय नाही. आमच्याकरता कर्जमाफी ही शेतकऱ्यांकरता एक आपल्याला आमचा शेतकरी जगला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याला पुन्हा कर्ज घेण्याची शक्ती प्राप्त झाली पाहिजे याकरताचं एक इन्स्ट्रुमेंट, एक उपकरण म्हणून आम्ही कर्जमाफीकडे पाहतो. यापूर्वीही जेव्हा आम्ही कर्जमाफी केली होती तेव्हाही मी सांगितलं होतं की कुठल्याच कर्जमाफीने शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही. कर्जमाफी हा काही परमनंट उपाय पण नाही. पण परिस्थिती अनुरूप आपल्याला कर्जमाफी करावी लागते, कारण त्याशिवाय त्या कर्जाच्या नेटमध्ये पुन्हा आपल्याला शेतकऱ्यांना आणता येत नाही. पण हे करत असताना यावेळी आपण एक कमिटी तयार केली आणि त्या कमिटीला हे काम दिलं होतं की त्यांनी शॉर्ट टर्मच्या उपाययोजना, लॉंग टर्मच्या उपाययोजना, बँकिंग सिस्टीमवर त्याचा होणारा परिणाम या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या संदर्भातला रिपोर्ट द्यावा. समितीच्या रिपोर्टच्या आधारावर काही निकष आपण यामध्ये टाकलेले आहेत. पण मला असं वाटतं की आज आपण जर विचार केला तर 36,585 कोटी रुपये आणि 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. आणि हा जो आकडा आहे आत्तापर्यंतच्या झालेल्या कर्जमाफींमधला सगळ्यात मोठा आकडा आहे. सर्वात जास्त बेनिफिशरीज आत्तापर्यंतच्या कर्जमाफीमधले या कर्जमाफीत असणार आहेत. त्यामुळे काही गोष्टी निश्चितपणे आपण केलेल्या आहेत की बँकिंग सिस्टीम जी आहे त्या बँकिंग सिस्टीमवर जर ताण आला आणि बँका जर
त्या ठिकाणी अडचणीत आल्या तर उद्याच्या काळामध्ये आजच आपण पाहतोय, मागच्या काळात नागपूरसारखी बँक, वर्धेसारखी बँक, बुलढाणासारखी बँक या बँका अडचणीत आल्यामुळे आज या जिल्ह्यांमध्ये कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याची संख्या ही मोठ्या प्रमाणात कमी झालेली आणि म्हणून बँकाही कशा प्रकारे वाचवता येतील, पण कर्जमाफी बँकेकरता नाही ती शेतकऱ्याकरता अशा पद्धतीनं याचं स्ट्रक्चरिंग आम्ही केलेलं आहे. आणि म्हणून हे आता 2 लाखाचं सांगतात, मागच्या काळामध्ये 2 लाखाच्या वर 2 रुपये झाले तरी यांनी कर्जमाफी दिलेली नाही. आम्ही मात्र वरचे पैसे भरले तर 2 लाख रुपये त्याच्या खात्यामध्ये भरतो आणि तेही 10% शेतकरी आहे. बाकी सगळे शेतकरी, मी एक्झॅक्ट आकडेवारी सभागृहात देईल, पण बहुतांश शेतकरी हे 2 लाखाच्या आतले शेतकरी आहेत आणि त्यांना सगळ्यांना आपण कर्जमाफी देतो. वारंवार 3-3 वेळा आपण कर्जमाफी करत असताना कुठेतरी कर्ज भरण्याची जी काही सिस्टीम आहे ती सिस्टीम ही कोलॅप्स होऊ नये, की सरकार कर्जमाफी करणारच आहे अशा पद्धतीची भावना तयार होऊ नये म्हणून काही उपाययोजना याच्यात समितीने सांगितल्या, त्या उपाययोजना आपण केल्या. पण ही कर्जमाफी जशी पुढे जाईल तसं एक याच्यात उपसमिती केली आहे. मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री त्या उपसमितीत आहेत. आम्हाला सगळे अधिकार या उपसमितीला मिळालेले आहेत. या उपसमितीच्या माध्यमातून ही कर्जमाफी पुढे जात असताना ज्या ज्या अडचणी येतील किंवा जिथे कुठे असं वाटतंय की शेतकऱ्यावर अन्याय होतोय किंवा काही बदल करण्याची आवश्यकता आहे, ते सगळे अधिकार आम्हाला दिलेले आहेत. त्यानुसार त्यावेळी योग्य निर्णय हे आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी घेऊ. खरं म्हणजे एक राज्यामध्ये खूप अडचणीची परिस्थिती तयार झालेली आहे. अल निनोमुळे पाऊस खूप लांबलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पावसाचं डेव्हिएशन आहे. जर आपण जून महिन्याच्या पावसाचा विचार केला तर आतापर्यंत सरासरीपेक्षा 80% कमी पाऊस पडलेला आहे आणि तो आपण जर बघितला तर विदर्भात 80%, मध्य महाराष्ट्रात 83% आणि कोकणात तर सरासरीच्या 86% कमी आहे. मराठवाड्यामध्ये मराठवाड्यात ओव्हरऑलच पाऊस कमी पडत असल्यामुळे तो 69% कमी आहे. त्यामुळे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर अजून पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. आत्ता जी काही IMDने आज आपल्याला माहिती दिलेली आहे त्या माहितीप्रमाणे कोकणामध्ये 23 जूनपासनं पावसाचा थोडासा जोर धरेल आणि काही प्रमाणात पाऊस, जोराचा पाऊस हा काही दिवसात आपल्याला तो पाहायला मिळेल. पण विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल इथे मात्र कमी किंवा मध्यम पाऊसच सध्या आहे. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खूप पाऊस किंवा पेरणीलायक पाऊस अद्याप तरी सर्वदूर दिसत नाही आहे. काही भागात येईल तो, पण स्कॅटर्ड येणार आहे. आणि म्हणून आमची सर्व शेतकऱ्यांना विनंती असेल की सातत्याने आम्ही ॲडवायझरी देतो आहोत. राज्य सरकारच्या ॲडवायझरीप्रमाणे म्हणजे 100 मिलीमीटर पाऊस जेव्हा जमिनीत जातो त्यानंतरच या पेरण्या करणं हे अपेक्षित आहे. त्यानुसार आपण सगळा फोरकास्ट आणि सगळ्या सूचना या शेतकऱ्यांना देतो आणि शेतकऱ्यांनी निश्चितपणे मला असं वाटतं की त्याच्याकडे लक्ष देऊनच हे करावं. पाणी साठा देखील सध्या मर्यादित आहे. राज्यात एकूण 24% पाणी साठा आहे, जो मागच्या वर्षी या दिवसांमध्ये 33% होता. नागपूर विभागात 35% आहे, अमरावती विभागात 38% आहे, छत्रपती संभाजीनगर विभागात 26% आहे, पुणे विभागात केवळ 14% आणि कोकणात 29% आहे, नाशिक विभागात 24% आहे. त्यामुळे एकूणच आपण जी काही शेती करता पाण्याची आवर्तनं होती ती काही प्रमाणात आता आपण त्याच्यात बंदी घातली, विशेषतः उपस्यावर बंदी घातली आवर्तनापेक्षा. कारण आपल्याला समजतं की उपस्यावरही बंदी घातली तर काही शेतकऱ्यांची अडचण होईल, परंतु पावसाचा जोपर्यंत ठिकाणा लागत नाही तोपर्यंत पुढच्या काळाकरता पिण्याचं पाणी हे राखून ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा मान्सून जर लांबला
तर पाण्याचं दुर्भिक्ष, पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष तयार झालं तर मात्र खूप मोठं संकट हे महाराष्ट्रावर उभं राहील. आणि म्हणून काही प्रमाणात थोडी शेतकऱ्यांची नाराजी पत्करून देखील आम्ही उपसा जो आहे तो आता त्या ठिकाणी बंद केलेला आहे. बाकी आपल्याकडे बियाण्यांची परिस्थिती अगदी चांगली आहे. भरड धान्याचं पीक जर लोकांनी थोडं शेतकऱ्यांनी जास्त घेतलं तर कमी पाण्यात देखील ते मॅनेज होऊ शकतं. आता इंधन आणि गॅसच्या पुरवठ्यातही काही फार अडचणी राहिलेल्या नाही आहेत. आणि मला असं वाटतं की आता खतांच्या संदर्भातही मिश्र खतं योग्य पद्धतीने उपलब्ध आहेत. युरियाची थोडी कमतरता आहे, पण एकदम कमतरता आहे असं नाही आहे. त्याच्यामध्ये थोडं लक्ष देऊन आपण युरियाचं जे काही वाटप आहे ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आणि केंद्र सरकार त्याचा पुरवठा देखील आपल्याला या ठिकाणी करते. आज खरं म्हणजे विरोधकांनी आपल्या पत्रामध्ये नीट परीक्षेचा उल्लेख केलेला आहे. आज अतिशय नीट पद्धतीनं नीटची परीक्षा पार पडलेली आहे आणि राज्यातील 2 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्याने कुठलीही अडचण न येता नीटची परीक्षा ही त्या ठिकाणी दिलेली आहे. खरं म्हणजे आता राज्यामध्ये आपण अनेक सुधारणा केलेल्या आहेत. त्या संदर्भातली सगळी माहिती सभागृहामध्ये आपण वेगवेगळ्या चर्चांच्या माध्यमातून देऊ. केंद्रामध्येही NDAच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्याही संदर्भात महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात मोदीजींच्या सरकारची जी मदत मिळाली त्याबद्दल त्यांचे आभार आम्ही मानतो. त्याची माहिती सभागृहाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आम्ही करू. मला असं वाटतं की एकूणच जर आपण या सभागृहाचा विचार केला तर 10 विधेयकं या अधिवेशनामध्ये मान्यतेकरता येणार आहेत. आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं मी समजतो असं विधेयक म्हणजे महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देण्याचं विधेयक आहे. आज आपण ज्यावेळेस सर्वे करतो त्यावेळेस लक्षात येतं शेती क्षेत्रामध्ये सर्वाधिक काम करणाऱ्या महिला आहेत, पण महिलांना शेतकऱ्याचा दर्जा नाही किंवा त्यांच्या नावाने शेती नसल्यामुळे त्यांना शेतकरी समजलं जात नाही. आणि म्हणून स्वामीनाथन यांनी या संदर्भात सुधारणा सुचवल्या होत्या. स्वामीनाथन यांच्याच कन्या ज्या आहेत सौम्या स्वामीनाथन यांनी या संदर्भात आपल्याला कल्पना असेल की आपल्या महिला शेतकरी वर्षाच्या निमित्ताने आपल्याकडे एक जॉईंट सेशन आपण घेतलं होतं आणि त्यावेळी त्यांनी या संदर्भातले एक प्रेझेंटेशन करून महिला शेतकरी या संदर्भातला दर्जा देणारं विधेयक जर आणलं तर त्याचा महिला शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याचं प्रेझेंटेशन केलं होतं. त्यानुसार आता आपण हा निर्णय केला आहे आणि याच अधिवेशनामध्ये आपण महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देऊन त्या शेतकरी असल्याचा दाखला हा त्यांना देणार आहोत. या व्यतिरिक्त अनेक विधेयकं याच्यामध्ये आहेत आणि मला असं वाटतं की काही एक फक्त विधेयक मागचं पेंडिंग विधेयक आहे विधान परिषदेत. बाकी नवीन विधेयकं या ठिकाणी येणार आहेत. आणि निश्चित मी पुन्हा एकदा सांगतो आमचा प्रयत्न हा संवादाचाच आहे. विरोधकांनी संवाद ठेवला तर आम्ही चर्चेतनं सगळ्या गोष्टींची उत्तरं द्यायला तयार आहोत. राजकारण केलं तर राजकीय उत्तर मिळेल, समाजकारण केलं सामाजिक उत्तर मिळेल, हितांकरता निर्णय केले किंवा हितांकरता चर्चा केली तर हितकारी अशा प्रकारचेच त्या ठिकाणी उत्तरं मिळतील हा विश्वास मी या निमित्ताने आमच्या विरोधकांना देतो. आणि मला विश्वास आहे की 3 आठवडे हे जे अधिवेशन चालणार आहे यामध्ये सामान्याच्या हितांचा विचार हा मी निश्चितपणे करू. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला या ठिकाणी संबोधित करावे.